मुंबईसह महामुंबईतील 9 महापालिकांसाठी 15 जानेवारीला निवडणूक होतीये आणि यामुळे या 9 महापालिकांच्या तिजोरीमध्ये 2,62,00,000ची रक्कम जमा झाली आहे। मुंबईत 1,700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यांच्याकडून 60,22,000चे डिपॉझिट जमा झालेले आहेत। उमेदवाराला एकूण वैध मतांच्या 1/6पेक्षा कमी मतं मिळाल्यास त्यांचं डिपॉझिट जप्त केलं जातं। त्यामुळे पालिका निवडणुकीमध्ये किती जणांचं उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल हे निकालानंतर कळणार आहे। तर मुंबईमध्ये 1700 उमेदवार आहेत आणि त्याच्यामधून 60,22,000 हे डिपॉझिट जप्त झालेलं आहे। ठाण्यामध्ये 649 उमेदवार आणि 26,15,000 हे इतकं डिपॉझिट जमा झालेलं आहे। नवी मुंबईमध्ये 499 उमेदवार आहेत, त्यांच्याकडून 32,82,500 डिपॉझिट जमा झालं आहे। केडीएमसीमध्ये 860 उमेदवार आणि त्यांच्याकडून 33 लाखांचं डिपॉझिट जमा झालं। भिवंडीमध्ये 1033 उमेदवार, त्यांच्याकडून 29,30,00,000 इतकं डिपॉझिट जमा झालेलं आहे। तर उल्हासनगरमध्ये 432 उमेदवार आहेत, त्यांच्याकडून 18,47,000 डिपॉझिट जमा झाले आहे। पनवेल महापालिकेमध्ये 246 उमेदवार आहेत, त्यांच्याकडून 10,22,000 डिपॉझिट जमा झाले। मीरा भाईंदरमध्ये 435 उमेदवार आहेत, त्यांच्याकडून 19,62,000 आलेले आहेत आणि वसई विरारमध्ये 547 उमेदवार, त्यांच्याकडनं 32,82,500 डिपॉझिट जमा झाले।